नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर आज ना आम्हाला पिझ्झा खायचं मन झालं होतं. आम्ही जवळजवळ 6-7 महिने झाले तसा पिझ्झाच खाल्ला नव्हता. तर आम्ही तिकडे आलेलो. तर हे समोर तुम्ही बघू शकता पार्किंग आहे, अगदी 4 मजल्याचं पार्किंग आहे. आणि इकडं डॉमिनोज, पिझ्झा हट सगळे आहे. पण आम्ही ना एक नवीन आज पिझ्झा ट्राय करणार होतो, मेस्ट्रो पिझ्झा. तर तिथे येऊन बघितलं, तिथं ना डिलेवरीज खूप होते आणि इथे सगळे टेबल खालीच होते. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे आणि ओपन किचन आहे, म्हणजे तुम्ही बनवताना बघू शकताय. तर इथं सचिन ऑर्डर देत होते, तर ते बघत होते. इकडं थोडेसे ना स्वस्त होते डॉमिनोज आणि पिझ्झा हटपेक्षा. आणि इकडं अनलिमिटेड पिझ्झा बिलकुल नाही भेटत. ऑर्डर दिल्यानंतर आहे ना, इथं मी वेट करत होती आणि भरपूर थंडी दुबईमध्ये आता सध्या. आम्ही ऑर्डर तर देऊनच दिलेली, पण इथं ना मशीन होतं जे की मॅकडीमध्ये असतं ना, तेच मशीन आहे मोस्टली. तर म्हणजे पिझ्झाच्या शॉपमध्ये आम्ही कुठेही मशीन बघितलंच नव्हतं. म्हणजे आम्ही तिथं बघत होतो, ऑर्डर देऊन झालेली, पण तरी आम्ही तिथं बघत होतो. तर तिथं बघा वरती तुम्हाला दिसत आतून बफेलो चिकन, पण आम्ही नॉर्मलच घेतला होता. एक व्हेज पिझ्झा आणि एक चिकन पिझ्झा असं घेतलं होतं. तर इथं जी तुम्हाला स्टफिंग टाकायची ना, त्याचे एक्स्ट्रा पैसे होते. तर तिथं कांद्याची स्टफिंगचे 2 दिराम होते. तर हे तसंच बोलत होते का दीड दिरामला बोले 1 किलो कांदा भेटतो आणि इथं 2 दिराम घेतात. तर भरपूर सगळे ऑप्शन होते, म्हणजे इथून आपण ऑर्डर देऊ शकतोय. तर त्यानंतर इथं आलेला आमचा पिझ्झा हे घेऊन आलेले आणि इथं ना डायरेक्ट बॉक्समध्येच सर्व करते. तिथं ना म्हणजे आपण ऑनलाईन ऑर्डर दिल्यावर ऑफर होती, तर आम्ही तिथे जाऊन ऑनलाईन ऑर्डर पे केली होती. तर आम्ही ऑर्डर केलेलं पोटॅटो व्हेजीस, हे चीझी गार्लिक ब्रेड, आणि माझ्यासाठी मी ना व्हेज पनीर पिझ्झा मागवला होता आणि यांनी चिकन पिझ्झा मागवला होता, क्रिशाने आणि सचिननी. त्यानंतर मस्त इथं आम्ही ना पिझ्झा एन्जॉय केला. तर खूप छान होता आणि थिन क्रस्टच मागवलेला, कारण मग जास्त मैदा येत नाही त्याच्यामध्ये आणि म्हणजे वाया पण जात नाही, सगळा संपवतो आपण. आणि मस्त टेस्टी होता, चटपटीत. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. भेटू आपण नंतर पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.